रामकृष्ण हरी। पीठ पर बंधा छोटा सा बिस्तर, हाथ में तुलसी का पौधा, गले में ताल और होठों पर सिर्फ एक ही नाम, माऊली विठ्ठल। वारी क्या है? क्या ये सिर्फ पंढरपुर जाने का एक रास्ता है या उससे भी बढ़कर कुछ और? आज हम एक ऐसे ही वारकरी भक्त के पैदल वारी का और मन को शांति देने वाला अनोखा अनुभव जानने वाले हैं। राहिला देव वैकुंठ सुद्धा नाही, आपल्याच बरोबर आहे, आपल्या वारीच बरोबर आहे, जगद्गुरु तुकोबराया सुद्धा आहे, माऊली आहे। जसं की परतीचा जेव्हा प्रवास होतो आणि तुम्ही घरी जाण्याचा हे करता, खास करता, तेव्हा तुमची मनस्थिती कशी असते? महाराज कन्या सासूरा से जाए मागे परतून न पाये ऐसे वाटे माझ्या जीवा। असं वाटतं आपण माघारी जाऊ नये, पंढरपुरातच राहावं, पण संसार दुःखमुळे चहूकडे उंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ। आणि जसं की तुम्ही 21 दिवस वारी असते, 21 दिवसांमध्ये जे आर्थिक किंवा तुमचे सामाजिक कोणत्या गोष्टी असतील, नोकरी असेल, शेती असेल, त्याचे कशी कामं करून घेता आणि ते कसं काय होतं? वारीला जायचं म्हणजे काम येऊ ना येऊ याची काय आशच लागत नाही, कामावर आपण तर काय पाहतच नाही। एकदा वारीला निघालं का परत परतीची वारी पांडुरंग महाराजांनी कुलूप लावून चालू करू। आमचे मंडळी आणि एक थोरला मुलगा माऊलींच्या सोहळ्यात आहे, मी आणि शिवलिंग नेटके आम्ही दोघं आपल्या तुकोबरायांच्या सोहळ्यात। जसं की तुम्ही सांगितलं की जसं की जी 93 नंबर दिंडी आहे त्याची सुरुवात तुमच्याकडून झाली। माझं भाग्य श्रीपत महाराज जाधव एक महाराष्ट्रात एक निवासी कीर्तनकार आहे, टाळकरांनी अभंग घेऊन त्याच्यावर चिंतन करावं आणि त्यांच्या बरोबर माझं भाग्य आहे, मला चालायला भेटलं आणि माझ्यामुळे संदीप सरांबरोबर चालायला माझ्या मुलाचं भाग्य। बरोबर, जसं की तुमचा मुलगा मृदुंग शिकतो, तो किती वर्षापासून शिकतो आणि कसं काय प्रगती कशी आहे? एक नंबर। आता तो सुहास दादा आहे, संदीप सर आहे, यांच्याबरोबर आता सोलोचं वगैरे शिक्षण करते आणि 4थीला असल्यापासून मी त्यांना त्यांच्याकडे सोडले नाही। जसं की गावामध्ये तुमच्या भजनी मंडळ असेल, आपल्या दिंडीमध्ये 93 नंबर दिंडीमध्ये सगळे कलाकार मंडळी आणि उच्च शिक्षित मंडळी असल्याचं मला निदर्शनास आलं, तरी पण आहेत आणि कुठेही असा दुजाभाव होताना दिसत नाही, याचं मुख्य कारण काय? होय होय वारकरी खास तरी पाहिजे असेल ना, पंचमाला वारीच वारी आणि वारकरीच महाराज। अजून मला 17 वर्षात आमचं भांडण झाले किंवा सरांनी सांगितलं असं करा, काय अजिबात नाही सर। एक तुम्हाला सांगतो, मोठे सर उभे राहिले ना तर विद्यार्थी सुद्धा बसत नाही। मोठे सर म्हणजे श्रीपाद महाराज नाही, संदीप सर। ओके, ते उभे राहिले ना रोडला ते कमी 5-5 वर्षाची विद्यार्थी ते सुद्धा बसत नाही, एवढा आदर आहे आमच्या दिंडीत, एवढा आदर, एवढं प्रेम आहे महाराज। भरपूर लोक येऊन आनंद घेतला। जसं की दिंडीमध्ये तुमची परिक्रमा कशी असते? म्हणजे सकाळी किती वाजता उठणं, किती वाजता काय होणं आणि किती पायपीट असते? सकाळी आम्ही तशी लोक झोपतच नाही म्हणायचं, कोण 2ला आंघोळ करतात, 3ला 4 वाजेपर्यंत आम्ही सगळी तयार होतो, सकाळी चहा वगैरे होतो, मग आमचा काकडा वगैरे नित्यनेमाचं भजन चालू असतं, दुपारी आलं का जेवण असतं, आपली चटणी भाकर काय असेल जेवण वगैरे स्वतः महाराज आम्ही बनवतो ना। तर मी मनापासून सांगतो मला एकही दिवस जगद्गुरु तुकोबरायाच माझ्या हाताने जेवतो मला असं। तुम्ही आचार्याचं काम करता का जेवणाची व्यवस्था तुमच्याकडे? दोन्ही पण व्यवस्था पण आणि जेवण स्वतः बनवतो। जसं की आम्ही पण त्यांचा आस्वाद घेतला जेवणाचा, अतिशय छान आणि रुचकर जेवण बनवतात आणि त्याच्यामध्ये क्वालिटी म्हणाल तर वारकऱ्यांचं जे मन तृप्त होतं असं जेवण असतं माऊलींचं। माऊली धन्यवाद माझ्याशी बोलल्याबद्दल। रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। माऊली, वारी किती वर्षापासून तुम्ही वारी करत आहात? मागील 5 वर्षापासून वारी करतो। 5 वर्ष झाली, काय अनुभव आहे वारीचा तुम्हाला? वारीचा अनुभव, वारीचा अनुभव म्हणजे माझ्यामध्ये जे झालेला फरक, म्हणजे प्रत्येक जीवनामध्ये होणारा जो फरक मिळतो पाहायला, त्या वारीच्या माध्यमातून संत मांदियाळ्यांना भेटायला मिळते। एक दुसरं, आम्ही
वारी करतो त्याच्या मागचा हेतू वर्षातनं एकदा जे रिचार्ज करायची आपली पद्धती आहे ना आजकाल मोबाईलला, तसं ह्या पुऱ्या शरीराला रिचार्ज करण्यासाठी म्हणून आम्ही वर्ष हे 17-18 दिवसाचा प्रवास करतो. जसं की तुमचं वय किती माऊली? माझं आता वय 69. जसं की तुम्ही पुण्यापासून हा किलोमीटरचा अंतर बघितलं 30 किलोमीटरच्या आसपास आहे. तुम्ही 30 किलोमीटरची पायपीट करता, त्याच्यामध्ये तुमचा पाय दुखत नाहीयेत का? नाही. ही ऊर्जा कुठून भेटते तुम्हाला? परमार्थ देव पांडुरंगाकडून आणि माऊलींच्या आशीर्वादानं. जसं की आता तुम्ही पालखी नंबर दिंडीमध्ये कोणते आहात आणि कसं कार्य चालतं? मी पंचमाला दिंडी, त्याचा नंबर आहे 93. 93 नंबर दिंडीला चालत असतो आणि त्यांचा आम्हाला आलेले अनुभव गोड आहेत. परमार्थाचं वेळ लागलं त्याच्यामध्ये मला 2 साथी मिळाले. जसं की जेवणाची आणि जी नाश्त्याची किंवा चहा पाण्याची जी व्यवस्था असते ती कशी असते दिंडी? उत्तम उत्तम उत्तम. दिंडीच्या मालकांचं नाव काय? जाधव, संदीप जाधव, संदीप महाराज जाधव. संदीप महाराज जाधव. ही दिंडी, याच्या दिंडीमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यातले लोक आहेत? बघा, मी रायगडचा राहणार आहे. दिंडी सातारची आहे, कोल्हापूरची लोक आहेत, कराडची लोक आहेत, पुण्याची लोक आहेत. आता सध्या मी मुंबईला आहे तर मुंबईमधून आम्ही प्रवास करत असो. मुंबईमध्ये नालासोपाऱ्यामधून जे लोक आलेले आहेत असे सगळ्या ठिकाणची लोक आहेत. जसं आणि ह्या दिंडीचं एक विशेषता आहे, याच्यामध्ये वादक आणि गायक अगदी श्रेष्ठ, म्हणजे अनुभवी गायक असलेले, अनुभवी वादक असलेले आणि भरपूर अशा म्हणजे विपुल प्रमाणामध्ये तुम्हाला गायक मिळतील, वादक मिळतील अशा प्रकारे आहे. काही लोकांना भजनचा, दिंड्यांना भजनाचा तुटवडा पडतो, पण इथं भजन अखंड चालतं. जसं की विशेष आहे. काल पण भजनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या मार्फत पुढे आणलाय, तो आपण बघू शकता की चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ समाज माध्यमांशी जोडला होता. आता त्याच्या प्रतिक्रिया आपल्याकडे येतातच. छान आवाज, सुरेल संगीत असं सगळं अनुभवलं. आणि मी पण यांच्यासोबत पायी वारीला चाललो आहे. आपण पुढे पुढे बघूया. आपण माऊलींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी.